नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर आता पुन्हा एकदा आपण बदलापूरमधलं एक रिसॉर्ट घेऊन आलेलो आहे, जे बदलापूर स्टेशनपासून फक्त 6 किलोमीटर अंतरावरती आहे. माझ्या मागे तुम्ही पाहताय स्विमिंग पूल आहे, त्याच्या मागे खूप मोठा टर्फ आहे. सो इथे बऱ्याच साऱ्या ॲम्युनिटीज आहेत आणि एक नाही आहे, इकडे 2 स्विमिंग पूल आहेत, 2 रेन डान्स आहेत आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. बॅचलर्सचा ग्रुप असेल आणि छोटा मोठा फंक्शन वगैरे तुम्हाला काही अरेंज करायचं असेल, जसं की एंगेजमेंट वगैरे, तर इकडे तुम्ही अरेंज करू शकता. कारण ह्या रिसॉर्टची ऑन बेड कॅपॅसिटीज तुम्हाला आहे ना 80 लोकांची आहे. तर मग तुम्हाला काही टेन्शन नसणार आहे. मस्त रिसॉर्ट आहे आणि बदलापूर स्टेशनपासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो, इकडे जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा अजून डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तिकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि सोबतच गुगल मॅप्सची जी लोकेशन आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला तिकडे भेटून जातील. तर आता रिसॉर्टची टूर मी तुम्हाला पुढे करून देणार आहे. रूम्स कशा आहेत या सगळं मी तुम्हाला इन डिटेल दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिलं या फार्म हाऊसचं नाव सांगतो. फार्मचं नाव आहे MJ फार्म हाऊस बदलापूर. तर बघा, असा इथून गेट आहे. इथून आम्ही एंटर केलं की त्याच्यानंतर तिथे बरीच तुम्हाला पार्किंगसाठी स्पेस आहे. सो हे बघा, इथे सुद्धा रिक्षा वगैरे लागले, तिकडे सुद्धा बाईक लावल्यात आम्ही आणि इनफ स्पेस आहे. जर तुम्हाला पार्किंग म्हणजे मोठा ग्रुप जरी असेल, तुम्हाला बस वगैरे जरी तुम्ही इकडे आणत असाल तरी पण सुद्धा इथे तुम्हाला बराच स्पेस भेटणार आहे पार्किंगसाठी. ते पुढे ह्या सगळ्या रूम्स आहेत, ते कॉटेज रूम्स आहेत ज्या ग्रुपसाठी एकदम परफेक्ट असणार आहेत. आणि मेन थिंग हे बघा, क्रिकेट लव्हर्ससाठी मस्त मोठा क्रिकेट टर्फ आहे. नंतर आपण संध्याकाळी वगैरे क्रिकेट खेळू, पण त्याच्या आधी तुम्हाला बाकीच्या गोष्टी म्हटलं दाखवून देतो. सो आता भूक पण लागली आहे, आपलं लंचसुद्धा थोड्या वेळात लागेल. आणि हे बघा, इथे तुम्हाला चेंजिंग रूम्स वगैरे एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत. ह्या साईडला रूम्स आहेत, परत तिकडे सुद्धा तिथे समोरसुद्धा रूम्स आहेत. आणि मी सांगितलं जसं की 2-2 स्विमिंग पूल आहेत. तर तुम्हाला ड्रोन शॉटमधून आता कळत असेल की कसे 2 स्विमिंग पूल एका, म्हणजे प्रायव्हसीचं पण काही टेन्शन नसणार आहे. ॲट अ टाईम 2 ग्रुप जरी आले तरी पण मग सेपरेट तुम्हाला भेटून जातील स्विमिंग पूल एन्जॉय करायला. तर आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, इथे कलरफुल असे 5 रूम्स आहेत आणि कॉटेजेस आहेत ॲक्च्युली. तर तुमचा ग्रुप असेल 7-8 जणांचा तर त्यांच्यासाठी ह्या रूम्स एकदम परफेक्ट असणार आहेत. तर आता ही सगळ्यात पहिली रूम तुम्हाला मी दाखवतोय. सो इथे ऑन बेड कॅपॅसिटी 8 लोकांची आणि मोठी रूम आहे बऱ्यापैकी. आणि तुम्ही पाहू शकता इकडे एअर कंडिशन दिलेलं आहे, सोबतच मिरर वगैरे अशा छोट्या बेसिक गोष्टी तुम्हाला प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि बाकी कॉटेज रूम्स आहेत, म्हणजे तुमचा ग्रुप असेल, फॅमिली मेंबर्स किंवा इवन तुम्हाला काही असं प्लॅनिंग करायची असेल ना, संगीत संध्या किंवा मग एंगेजमेंट, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या रूम्स वगैरे आणि हे रिसॉर्ट एकदम परफेक्ट असणार आहे. तर सिमिलर रूम्स आहेत ह्या लाईनमध्ये, ज्या रूम्स आहेत, ज्या कलरफुल मी तुम्हाला रूम्स दाखवल्या त्या सगळ्या सिमिलर रूम्स आहेत. तरी सुद्धा अजून एक सेकंड रूम तुम्हाला बाजूची दाखवून देतो. तो ऑलमोस्ट मी जसं सांगितलं की सिमिलर रूम्स आहेत. तर हे बघा, ह्या रूममध्ये आरामात 7 ते 8 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. आणि इथे सुद्धा तुम्हाला प्रॉपर बेड दिलेलं आहे. असं नाही की बेड दिला आणि बाकीच्यांना मॅट्रेस, तसं नाही. इथे प्रॉपर सगळ्यांना बेड भेटून जाईल. सोबतच एअर कंडिशन, मिरर आणि नीट अँड क्लीन वॉशरूम हे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर आता आपण जस्ट ह्या रूम्स पाहिल्या आणि इथे ना छोटासा लॉन एरिया सुद्धा आहे. सो जिथे तुम्ही छोटे मोठे बॅडमिंटन वगैरे गेम्स खेळू शकता. आणि जर तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असतील त्यांच्यासाठी इथे ना असे मस्त स्विंग आहे, त्याच्यानंतर घसरगुंडी आणि सीसॉ वगैरे हे सुद्धा त्यांच्यासाठी गार्डन एरिया इकडे बनवण्यात आलेलं आहे. आणि ज्या रिमेनिंग रूम्स आहेत तर आपल्याला ते इथे पाहायला भेटणार आहे. ते बघा, आणि इथे एक डॉर्मिटरी सुद्धा आहे आणि कपल्स वगैरेसाठी सुद्धा इथे रूम्स आहेत, सिंगल बेड वगैरे. तर आता सगळ्यात पहिली डॉर्मिटरी पाहूया आणि त्याच्या बाजूला ज्या कपल रूम्स आहेत त्या सुद्धा पाहूया. चला, तर आता ही जी रूम आहे ही आहे प्रॉपर डॉर्मिटरी. आणि या डॉर्मिटरीमध्ये ना तुम्ही पाहू शकता टोटल एका टाइमला 15 जण इझिली अकॉमोडेट करू शकतात. सो आणि सगळ्यांना प्रॉपर बेड आहे. आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला या रूम मध्ये ना एअर कंडिशन डॉर्मिटरी आहे पूर्ण. आणि सोबतच तुम्हाला कनेक्टेड एक नाही 2 वॉशरूम्स देण्यात आलेले आहेत. तर मग ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. तर आता मित्रांनो, डॉर्मिटरी नंतर पाहून घेऊया इकडली कपल रूम्स. तर कपल रूममध्ये ना इथे टोटल 5 रूम्स आहेत, वेगवेगळ्या साईजमध्ये रूम्स आहेत, पण बाकीच्या रूम्स ऑलरेडी ऑक्युपाईड आहेत. सो मी तुम्हाला आता ही एक रूम दाखवतोय. सोबतच इथे मित्रांनो तुम्हाला एअर कंडिशन रूम्स आहेत, मिरर, वॉश बेसिन आणि सोबतच तुम्हाला कनेक्टेड वॉशरूम. ह्या रूम प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ह्या बेसिक ॲम्युनिटीज पाहायला भेटणार आहेत. तर आता आपण इकडच्या डायनिंग एरियामध्ये आलेलो आहे आणि इकडे स्विमिंग पूल आणि रेन डान्सर्स 2 नाहीत, इथे डायनिंग एरिया सुद्धा 2 आहेत.
तर हा फर्स्ट मोठा डायनिंग एरिया आहे. तर तुम्हाला आता दाखवतो लंचमध्ये काय काय व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स इकडे आहेत. नॉनव्हेजमध्ये जर बघितलं तर इकडे आपल्याला इकडे तुम्हाला स्वीटमध्ये जिलेबी दिलेली आहे, सोबतच सॅलड, चिकन सुक्का, चिकन रस्सा, राईस, भाकरी. आता आपण व्हेज थाळी पाहून घेऊया. तर व्हेज थाळीमध्ये ना 2 ऑप्शन्स दिलेले आहेत भाजीमध्ये. तर इकडे व्हेज कोल्हापुरी आहे आणि सोबतच इकडे तुम्हाला कोबीची भाजी आहे. तर ही ऑप्शनल आहे, चेंज होऊ शकते. डाल राईस आहे आणि बाकी भाकरी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिमिलर इथे पाहायला भेटणार आहेत. तर भाई लंच वगैरे सगळं झालेलं आहे आणि इकडची फूड क्वालिटी एकदम मस्त आहे. फूडच्याबद्दल काही टेन्शन नाही आहे. आता तुम्हाला सांगतो ते म्हणजे बघा, इकडे आपला डायनिंग एरिया होता आणि इथे आपला हा फर्स्ट स्विमिंग पूल आहे रिसॉर्टमध्ये. सोबतच तिथे एक फर्स्ट रेन डान्स आहे बाजूलाच. आणि ह्या बाजूला जर आपण गेलो तर एवढी मोठी प्रॉपर्टी आहे की तुम्हाला हे बघा, इथे पण मस्त लॉन दिलेला आहे छोटासा. सोबतच अजून एक गोष्ट, तुम्हाला इथे इंडोर गेम्समध्ये कॅरम सोबतच चेस ह्या गोष्टीसुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ह्या बाजूला वॉश बेसिन दिलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आहे आपला हा सेकंड स्विमिंग पूल. आणि हे बघा, इथे हा स्विमिंग पूल, तिथे परत एक रेन डान्स आणि सोबतच इथे क्रिकेट टर्फ. आता मस्त संध्याकाळ झाली आहे, वातावरण पण एकदम मस्त झालं आहे, ऊन उतरलेलं आहे. आणि आता पूलमध्ये वगैरे उड्या तर मारल्यात बाकीच्यांनी, पण आता मी एक्सायटेड आहे इकडे क्रिकेट खेळायला. तर मित्रांनो, आता खूप टाईम आम्ही ना इकडे क्रिकेट खेळत होतो आणि खूप मोठा क्रिकेट टर्फ आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप इथे एन्जॉय करू शकता. सोबतच इथला जो नाईट ॲम्बियन्स आहे ना, तो पण एकदम रिफ्रेशिंग आहे. बऱ्याच ठिकाणी अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे जी तुम्हाला ड्रोन शॉट आणि बाकी शॉट्समधून पण तुम्ही पाहिली असेल. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स इकडचा खूपच मस्त होता. आणि आता काही दिवसात होळीसुद्धा येईल, तर त्याचीसुद्धा प्लॅनिंग तुम्ही इकडे करू शकता, कारण इकडचे जे पॅकेजेस आहेत ते खूपच बजेट फ्रेंडली असणार आहेत. तर आता मित्रांनो, इकडचे आपण पॅकेजेस जाणून घेऊया जे बजेट फ्रेंडली आहेत लिटरली. तर मग आता पॅकेजेस कसे असणार आहे, तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल, 800 रुपये पर पर्सन विथ फूड पॅकेज. तर हा पॅकेज आपला वीकडेजमध्ये असणार आहे. डे पॅकेजचा टायमिंग असणार आहे 9 AM to 4 PM. तर यामध्ये असणार आहे तुमचा ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हिनिंग टी सुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. तर हा पॅकेज वीकडेजमध्ये 800 रुपये पर पर्सन आहे. तर विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला जर तुम्ही घेताय तर 1000 रुपीज पर पर्सन आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही इकडे स्टेचा प्लॅन करून येताय तर मग इकडचं जे पॅकेज असणार आहे ते सुद्धा खूपच खिशाला परवडणार आहे, कारण इकडे वीकडेजला प्राइसिंग आहे जस्ट 1500 रुपये पर पर्सन विथ फूड. आणि यामध्ये तुमचे 4 मील्स म्हणजेच काय, लंच, इव्हिनिंग टी, डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून मग तुमचा चेकआउट असेल. तर हे सगळं काही जस्ट 1500 रुपीजमध्ये असणार आहे. आणि हा जर सेम पॅकेज मित्रांनो तुम्हाला विकेंडला म्हणजेच फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेला घ्यायचं असेल तर त्याची प्राइसिंग असणार आहे जस्ट 1800 म्हणजेच 1800 रुपये पर पर्सन विथ फूड, ऑल 4 मील्स इन्क्लुसिव्ह. तर मग आय होप तुम्हाला सगळे डिटेल्स इकडचे कळाले असतील. आणि मित्रांनो, जर तुम्हाला तर इथे बुकिंग करायची आणि सोबतच गुगल मॅपची लोकेशन, बाकीचे सगळे डिटेल्स पाहायचे असतील तर मग आपला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.